भारतातला सर्वात प्रमुख केंद्र हिऱ्यांचं हे मुंबई होतं. अनेक वर्षांपासून हिरे व्यापारी हे मुंबई हे केंद्र समजत, कारण का मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचं गोल्ड मार्केट, मुंबईचं डायमंड मार्केट हे मुंबईचे दोन आधारस्तंभ होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मुंबईचा दबदबा जो निर्माण झाला तो या अशा बाजारपेठेंमुळेच निर्माण झाला. मुंबईकर कष्ट करणारे, मुंबईकर प्रामाणिक, सुशिक, समजदार अशी मराठी माणसाची ख्याती होती, आहे. पण त्याच मुंबईचं महत्त्व आंतरराष्ट्रीय दृष्ट्या कमी करण्याचं काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. अनेक प्रमुख संस्था या मुंबईतनं बाहेर गेल्या आहेत. मुंबईला कमकुवत करण्याची मानसिकता कोणाची आहे हे मी काही वेगळं सांगायला नको, पण कमीत कमी हिरे उद्योग तरी जाऊ द्यायला नको होता. BKCच्या कोपऱ्यावर गेलात तर तुम्हाला दिसेल उजव्या बाजूला एक मोठी इमारत उभी राहते, ज्याच्यामध्ये डायमंड मार्केट येणार आहे. सगळे कारिगर जर इथनं गेले, जर पूर्ण हिरे व्यापारच तिथे गेला तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने हे अपमानास्पद होईल. महाराष्ट्राने कोणासाठीच काहीच कमी केलेलं नाही. या मातीमध्ये जो जो आला तो वाढला, म्हणजे त्याचा वटवृक्षच झाला. इतक्या पालव्या फुटल्या त्यांना. ही मुंबईचा एक स्वतःचा असा सुगंध आहे जो असा दरवळत असतो, सगळीकडे जातो. त्याला कोणाची तरी नजर लागली आहे आणि मुंबईचं जाणून बुजून महत्त्व कमी करण्याचं काम केलं जातं आहे आणि आपण त्याला काहीच उत्तर देऊ शकत नाही. आपण शंड झालो की काय हा प्रश्न उभा राहतो. ह्या दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. सर, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते शिर्डीच्या दौऱ्यावरती होते. त्यावेळी इस्रायलला पाठिंबा म्हणजे पॅलेस्टाईनला विरोध अशी मोदींची भूमिका आहे का असा सवाल येतो. कारण सोलापुरात हिंदू महासभेत लोकांनी या भूमिकेत पॅलेस्टाईनसाठी निघणाऱ्या मोर्चाला विरोध केला. असं आहे की ज्यांना इतिहासच माहीत नाही त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं असतं. इस्रायलची स्वतःची भूमीच नव्हती. 1919 साली जेव्हा इंग्लंड युद्धात जिंकलं तेव्हा इस्रायल आणि त्याच्यातला काही भाग, इस्रायलचा काही भाग हा ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. 1910 नंतर जगातल्या अनेक राष्ट्रांनी ज्यूवरती बहिष्कार घातला होता. त्याची वेगवेगळी कारणं होती. त्याच्यातलं प्रमुख कारण होतं ज्यूज लोकांचा स्वभाव, आणि त्या स्वभावापोटी युरोपमधनं अनेक राष्ट्रांनी त्यांच्यावरती बंदी घातली आणि हळूहळू अनेक लोक ज्यूसचे इस्रायलमध्ये जायला लागले. 45ला जेव्हा जर्मनीमध्ये हत्या झाल्या ज्यूसच्या आणि एक जागतिक सामंजस्य भूमिका घेण्याचा निर्णय झाला, लोकांना प्रचंड त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटू लागली. त्यांच्यावर अन्याय झाला असं लोकांचं मत पडलं. आणि मग इंग्लंडमध्ये जो ओरिजिनल इस्रायल होता, जो ज्यांच्या ताब्यात होता, त्यांच्याकडनं एक छोटी जागा घेतली आणि ती इस्रायलला दिली. इस्रायलने हळूहळू छोटी छोटी युद्ध करत ते पसरत गेले आणि 67 साली सिरिया, इजिप्त आणि अजून 2-3 राष्ट्रांचं युद्ध झालं इस्रायलशी. इस्रायल जिंकलं आणि इस्रायलने जवळजवळ अख्खं पॅलेस्टाईनच कब्जा करून घेतलं. मग तेव्हाची लोकसंख्या कुठे गेली आहे कधी कोणी विचारले? तेव्हा ज्यांची घरं होती ती घरं कुठे गेली आहे कधी कोणी विचारले? आज पॅलेस्टाईन म्हणजे इस्रायली, जे पूर्वीचे इस्रायली होते ते पॅलेस्टाईनमध्ये आश्रितांसारखे जगत आहेत. म्हणजे त्या काळी 2.5 कोटी लोक निर्वासित झाले होते, अशा UNOच्या नोंदी आहेत. ते 2.5 कोटी लोक गेली कुठे? हा प्रश्न आंतरराष्ट्रीय इतिहासामध्ये इस्रायलची बाजू लोक का घेतात, आपल्या इस्रायलच्या विरोधात लोक का बोलतात,
तर त्यांनी जमीन हडपली आहे. ती ज्यांची जमीनच नव्हती ती जमीन त्यांनी ताब्यात घेतली. कमीत कमी 2.5 कोटी ज्यूज तेव्हा आपले 2.5 कोटी पॅलेस्टायनाइन्स म्हणजे ती पॅलेस्टाईन म्हणायचे त्या एरियाला, तिथे 2.5 कोटी लोक मारले गेले या एवढ्या वर्षामध्ये. आत्ता जे युद्ध सुरू झालं आहे त्याच्यामध्ये 7,000 लोक मारले गेलेत. त्याच्यात 1,500 लोक तर लहान बाळ आहेत. लोकांना भूमिका घेताना इतिहास माहिती असावा पाहिजे ना. जेव्हा आम्ही मुंबई घेतली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा देत असताना आपण मुंबई घेतली, कारण आपलं म्हणणं होतं मुंबई आमची आहे, मराठी माणसांची आहे. त्यालाही विरोध करणारे मोरारजी देसाई गुजराती होते. घेतली आपण मुंबई, कारण मुंबई आमची होती, मराठी माणूस राहायचा त्या मुंबईमध्ये. जेव्हा ज्याची जी भूमी आहे, परंपरेने ज्याची जी भूमी आहे ती त्याला मिळाली पाहिजे, अशी एक भूमिका आहे, जागतिक भूमिका आहे. मुनगंटीवारांनी आरोप केले आहेत, भारत माता की जय म्हणायला तुम्हाला धर्म तुमचा मान्यता देत नाही, तर पॅलेस्टाईन जय म्हणायला तुम्हाला धर्म मान्यता देतो का? असं आहे, कुठला संबंध कुठे जोडायचा याला काही अर्थ आहे काय? शरद पवारांवरती काल मोदींनी टीका केलेली आहे. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल आहे तो अजित पवारांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी मोदी. काय झालं आहे की महाराष्ट्रातले अनेक नेते सध्या शरद पवारांवर टीका करत आहेत आणि गेल्या 9 वर्षाच्या इतिहासामध्ये मोदींनी एकदाही टीका केलेली नाही. किंबहुना त्यांनी कौतुकच केलं. जेव्हा जेव्हा ते आले त्यांनी पवारसाहेबांचं कौतुकच केलं आहे की ये महान नेता है, इनसे सीखने जैसा बहुत कुछ है, इन्होंने क्रांती लाई किसानों में, हे सगळं बोलून गेलं ना. त्यांचे टेपच आहेत आता बाहेर आलेल्या. मग हे नेते जाऊन कदाचित भेटले असते, म्हणाले असते आम्ही त्यांना एवढं आडवं तिडवं बोलायला लागलो त्यांच्याबरोबर असूनसुद्धा, आणि तुम्ही काहीच बोलत नाही. आमचं होतं ना, खात्मा होता, आमचा सँडविच होतं, तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे पवारसाहेबांविरुद्ध. म्हणून त्याने काय 5 मिनटं घेतली आणि बोलले. तेच पवारांच्या प्रत्येक सत्कारात काय बोललेत, पंतप्रधान झाल्यानंतर ते काय बोललेत की मी राजकारणात त्यांची करंगळी पकडून आलेलो आहे. आजपर्यंत एकदा तरी ते बोलले होते का की पवारांची चुकीचं धोरणं आहेत, पवार चुकले होते, असं एकदा तरी ऐकलं का 9 वर्षात? तेव्हा हे का झालं हे कळण्यासारखं आहे. केंद्रातलं राजकारण एक वेगळं आणि महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं अशा पद्धतीचं वातावरण असं नेहमीच असतं. केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या समस्या असतात. महाराष्ट्राबद्दल लोकांची वेगवेगळी मतं असतात, केंद्राबद्दल लोकांची वेगवेगळी मतं असतात. आणि म्हणजे जी आपली राज्यव्यवस्था जी निर्माण केली आहे ती त्याच्यासाठीच केली आहे की विविधता असलेल्या या देशामध्ये राज्य म्हणजे फेडरल स्टेट पाहिजे आणि इथे प्रेसिडेन्शियल टाईप ऑफ डेमोक्रेसी नसावी. हे का? तर आपली विविधता त्याला कारणीभूत आहे. आपल्या विविधतेमुळे मतदान केंद्राला एकदा वेगळं होऊ शकतं, राज्यात वेगळं होऊ शकतं. ही तर भारताची महानता आहे. कित्येक ठिकाणी असं होतं की केंद्रामध्ये जॉईंट इलेक्शन झालं तर लोकसभेला 1 माणूस जातो आणि विधानसभेला खालचे 6ही त्याच्या विरोधातले जातात. देशातली लोक अत्यंत हुशार आहेत. सर, तुम्ही एकीकडे हिरे मार्केटबद्दल आता बोललात की हिरे मार्केट पळवण्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या दसऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी कसे चांगलं महाराष्ट्रासाठी काम करतात आहेत, कसं असे गुणगान गायले. हा कुठेतरी विरोधाभास नाही वाटत आहे की महाराष्ट्रातलं मुंबईचं महत्त्व एकीकडे कमी करण्याचा प्रयत्न? मुंबईतल्या अनेक नॅशनल बॉडीज मुंबईच्या हातातनं गेल्या. मुंबईतल्या 4 मोठे कारखाने, महाराष्ट्रातले 4 मोठे कारखाने हे गुजरातला गेले. फॉक्सकॉन कुठे गेला? गुजरातला गेला. मुंबईतनं आजपर्यंत 36 नॅशनल इंटरनॅशनल जे ऑर्गनायझेशन्स होत्या त्या त्यांनी सुरतला नेल्या. आता असं असूनसुद्धा जर आपल्याला वाटत नसेल की मुंबईचं महत्त्व कमी झालं आहे तर आपल्याला महाराष्ट्राबद्दल प्रेमच नाही असं समजावं लागेल ना. एवढंच नाही
तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जी 2 गावं आपण आपल्याकडे घेतली होती, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सीमा आखल्या गेल्या, त्या सीमेतली 2 गावं आता गुजरातने घेतली आहेत आणि आपण काहीच बोललो नाही. आपण जेव्हा संयुक्त महाराष्ट्र केला, मिळवला, तेव्हा 105 हुतात्म्यांच्या रक्ताने आपण रेषा आखली आहे. तर कमीत कमी कोणाचा नाही, त्यांच्या रक्ताचा तर सन्मान ठेवा. सर हिंदी में जानना चाहेंगे हसन मुश्रीफांनी एक सांगितलं असं की जयंत पाटील हे एका गोष्टीमुळे आमच्यासोबत आले नाहीत, अन्यथा त्यांनी आमच्यासोबत तेव्हा शपथविधी आहे ती घेतली असती. नक्की काय आहे प्रकरण, काय माहिती का? कारण या संदर्भात अनेक वेळा त्यांनी असं विधान केलं. ते त्यांनीच त्याचा खुलासा करा, मला काय माहीत त्यांच्या मनात काय. सर हिंदी में जानना चाहेंगे, गुजरात में जो है अनेक प्रोजेक्ट जो है महाराष्ट्र से गए, डायमंड जो प्रोजेक्ट वो सूरत गया, क्या कहना चाहिए इसके बारे में? नहीं, ऐसा है कि मुंबई का महत्व कम करने की कोशिश की जा रही है. इंटरनेशनल डायमंड मार्केट ये बेल्जियम में है और बम्बई में भी बड़ा मार्केट था. बहुत पुराने 150 साल से व्यापारी यहाँ बैठे हैं, सब सुविधा उनके पास थी, कारागिर उनके पास थे. हमको लगता है कि सूरत को जो शिवाजी महाराज ने लूटा था, उसका बदला लेने के लिए अब ये कार्रवाई की जा रही है. कहीं ना कहीं जो ठेंच पहुंची थी, उसका बदला लिया जा रहा है और महाराष्ट्र को दिखाया जा रहा है कि अब सूरत की क्या ताकत है, जरा पहचान. सर गुजरात में चुनाव से पहले जो है अनेक जो रोजगार है वो जो गुजरात की तरफ गए महाराष्ट्र से, कहीं ना कहीं जो महाराष्ट्र का युवा है उसके साथ जो रोजगार की जो महाराष्ट्र के युवाओं की चिंता ही नहीं है हमें. हम तो गवर्नमेंट में भी कॉन्ट्रैक्ट लेबर लाने की कोशिश करते रहे थे. हम तहसीलदार को कॉन्ट्रैक्ट पे ले रहे थे और बोलने वाले क्या बोलते हैं, हम उनको नहीं ले रहे थे, हम रिटायर्ड तहसीलदार को ले रहे थे. अरे पर वो जो नौजवानों की नौकरी खा रहे थे ना तुम, 60 साल के बाद आदमी रिटायर होता है, उसको तुम वापस उसकी जगह पे लाते हो, तो जो नौजवान उस नौकरी पे आने वाला है उसकी तो कटिंग हो गई ना. कम से कम एक्सप्लेनेशन देते समय तो अच्छा दो. बोले हम नौजवानों की नौकरी नहीं खा रहे थे. अरे जो रिटायर्ड लोगों को लागे रहे थे तो क्या कर रहे थे. सर कतार का आपका पहला रिएक्शन क्या है सर? जो कतार में जो हो रहा है, मैं उसके ऊपर ज़्यादा बात नहीं करता हूं कि इजराइल की गुप्त वार्ता जो उनका, तो दोहा में जाके इजराइल के लिए गुप्तहेर बनने का काम उन भारतीय नौसेना के अधिकारियों ने किया है, ऐसा कतार का कहना है. और कतार जल्दी उनको फांसी देने वाली है. मुझे नहीं लगता है कि इजराइल को भारतीय गुप्तहेर की ज़रूरत लगेगी. दुनिया में ये जाना जाता है, दुनिया ये मानती है कि सबसे अच्छा अगर स्पाई नेटवर्क किसका है, खुफिया नेटवर्क किसका है, तो इजराइल का है. मोसाद और इनकी इंटरनल 2-3 एजेंसीज है. जो FBI और CIA की बात करते हैं तो वो भी मानते हैं कि ये कई मैल आ गया है. जैसे ईदी अमीन ने उनका एक विमान हाईजैक कर लिया था, उस ज़माने में डुप्लीकेट ईदी अमीन को रास्ते पे खड़ा करके उधर जाके उन्होंने उधर रुका हुआ जो विमान था, एरोप्लेन था, वो वापस उठा के इजराइल लेके आए. दुनिया की ये सबसे बड़ी कहानी है एंटेबे. तो उनको अपने जैसे भारतीयों को ज़रूरत लगेगी ऐसा मुझे नहीं लगता है. अभी जो है वो है. अभी इन्होंने आरोप किया है और उन्होंने सब कागजात रखे हैं सामने और फांसी दे दी. उनके यहाँ तो फांसी से कम कुछ मिलता ही नहीं है. विदेश मंत्रालय द्वारा अब तक कोई भी संपर्क उनके साथ साधा नहीं गया है, कोई जानकारी. देखो ऐसा है, विदेश मंत्रालय ने आज तक ये खटला चालू है ये भी नहीं बताया. ये तो अब जब उनको फांसी देने वाले हैं तब पता चला है कि फांसी दी जा रही है. तो भारत के अंतर्राष्ट्रीय संबंध जो
निर्माण हुए हैं उसका वापर हो के उन 9 जनों की 8-9 जो भी है उनकी जान बचाने की कोशिश होनी चाहिए। सर, राजस्थान में इलेक्शन में ईडी का भी यूज किया जा रहा है। कांग्रेस के जो वरिष्ठ है, सीएम है, उन पर ईडी का 12 साल पुराना मामला निकाला जा रहा है। कहीं एक नई चुनौती देख रहे हैं आप इस स्थिति में? ये चुनाव का एक नया प्रोसेस हो गया है। चुनाव के पहले और चुनाव में नया प्रोसेस हो गया है। ये कोई नई बात नहीं है। गहलोत के लिए तो नई बात है ही नहीं, अशोक गहलोत के लिए। जो इलेक्शन में कहीं इलेक्शन कमीशन के साथ ईडी को भी आपको फेस करना पड़े, अगर ऐसा देखा जा सकता है? देखो, जिसको फेस करना है फेस करना पड़ेगा। अगर जान भी गई तो लड़ना पड़ेगा। जिस विचारधारा के ऊपर तुम खड़े हो उस विचारधारा के लिए अगर तुम्हारी जान गई तो गई। मुझे नहीं लगता जान से बढ़कर, यानी विचारधारा से बढ़कर कोई चीज़ है। अरे उस विचारधारा के लिए हमारे गांधी ने अपना, गांधी जी का खून हो गया यार। और गांधी का खून हुआ कि लेकिन गांधी के विचार नहीं मरे। इस देश में जिन जिन विचारवंतों का खून हुआ है उनके विचार आज भी जिंदा है, आज भी। राहुल गांधी और सत्यपाल मलिक का इंटरव्यू सामने आया है, जहाँ पे अनेक सवाल उपस्थित, पुलवामा अटैक हो या सैनिकों को जो जेट नहीं दिया गया था, इसके लिए अनेक सवाल उपस्थित किए जा रहे। सैनिक जो मरे तो उनको न्याय नहीं मिला। देखो, सत्यपाल मलिक उनके सामने जो हुआ वो बता रहे हैं। अब देश उस पर सोचेगा ना, मैं क्या सोचूं, मैं क्या बताऊं उसमें। आपने देखा है ना, तो आप सत्यपाल मलिक सच्चाई बोलते हैं कि झूठा बात करते हैं, आप बताओ। तर मुख्यमंत्र्यांचं कालचं एक विधान आहे की किती रावण एकत्र आले तरी सुद्धा 2024 ला पुन्हा पंतप्रधान बनू शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे। कसं होतं या वाक्याकडे? कारण कसं आहे की त्यांनी ते भाषण केलं, अब रण होगा और सर झुका के भाषण का वाचन होगा। तेव्हा हे रावणाचं पण त्यांना कोणी लिहून दिलेलं का बघा। जी बातमी येते आहे की पूर्ण मुंबईचं हिरा मार्केट जे प्रेस्टिजियस, जगातल्या हिरा मार्केटमधल्या डायमंड मार्केटमध्ये ज्याचं नंबर 2 किंवा 3चं पोझिशन असेल, कारण बेल्जियम हा नंबर 1 मार्केट आहे डायमंडचं, हे सुरतला नेत आहेत। सुरत हे पहिल्यापासून श्रीमंतांचं शहर होतं, तिथे खूप व्यापार चालत असत। आणि जेव्हा महाराजांना आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हायचं होतं तेव्हा त्यांनी सुरत लुटली। सुरतेवर हल्ला केला, तिथल्या वखारी लुटल्या, पण तिथे कोणाला इजा होऊ दिली नाही। ही पूर्वीची पद्धत होती। त्या पद्धतीनुसार युद्ध न करता त्याच्यात समझोता करून त्यांना जे हवं होतं ते घेतलं। कदाचित तो राग आजही गुजराती समाजाच्या मनात असू शकतो आणि गुजरात त्याचा वचपा काढतंय असं मला वाटायला लागलं। कारण का महाराष्ट्रातले 30-40 महत्त्वाचे प्रोजेक्ट्स, महत्त्वाचे ऑफिसेस गुजरातमध्ये गेले आणि आपण काही बोलतच नाही आहे। मराठी माणसाला रागच येत नाही आहे। म्हणजे एक काळ असा होता की भारतातल्या प्रत्येक राज्यातला माणूस ट्रेन पकडून मुंबईत यायचा आणि 15 दिवसात नोकरीला लागायचा। मुंबईने अख्ख्या भारताला जिवंत ठेवलं आहे। तुम्ही आज बघा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, केरळा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आणि आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, तुम्हाला ओरिसातली पोरं काम करताना दिसतील। हा मुंबई आहे। मुंबईची माती ज्याच्या पायाला लागली त्याच्या खिशात आपाप पैसे गेले आणि त्याच्या घरी उपाशी असलेल्या आईबापांना मनी ऑर्डर जायला लागली। मुंबईने भारताला जिवंत ठेवलं आहे। हे मुंबईचं आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करण्याचा डाव आहे, हे दिसतंय ना। तुम्ही अनेक ऑफिसेस हलवतात। म्हणून मला वाटतं की शिवाजी महाराजांनी जे दाखवलं होतं स्थान, त्याचा वचपा काढण्याचं काही उद्योग सुरू तर झाले नाहीत ना, अशी शंका माझ्या मनात आहे।
तर मराठा समाजाला घेऊन एक प्रश्न आहे. मराठा समाजाच्या अनेक ठिकाणी गावबंदी आहे ती नेत्यांना केली जाते. कुठेतरी आंदोलनाला हिंसक वळण येत चाललंय. मला वाटत नाही भूमिका स्पष्ट होत नाही. मला वाटत नाही हिंसा होईल. मराठा समाज तेवढा समंजस आहे. आणि हे आंदोलनाचे प्रकार असतात, गावबंदी हे आंदोलनाचे प्रकार असतात, ते मराठा समाज वापरत असेल तर ज्येष्ठ नेते त्याच्यावर विचार करून, सरकार त्याच्यावर विचार करून काहीतरी निर्णय घेईल. पण जसं मी सांगितलं तसं परत एकदा आज रिपीट करतो आहे की त्यांना जे आरक्षण द्यायचं आहे ते 16%, ते आरक्षण देण्याचं काम फक्त मुख्यमंत्री आणि मोदी साहेब करू शकतात. ते खालच्या पातळीवर होऊच शकत नाही. त्यामुळे 288 आमदारांना घेऊन तुम्ही मोदी साहेबांच्या भेटीसाठी जा, घेऊन जा आम्हाला सगळ्यांना. आम्ही सगळे आग्रह धरतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि लोकसभेमध्ये कायदा पारित झाला तर मराठ्यांचं आरक्षण कोणीही थांबवू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.